गोव्याच्या नाईट क्लबमधला आगीच्या घटनेआधीचा व्हिडिओ समोर. आरपोरा परिसरातल्या नाईट क्लबमध्ये भीषण आग. इलेक्ट्रिक पायरो फायर गनमुळे आग लागल्याची माहिती. आतापर्यंत 25 जणांचा मृत्यू, मृतांचा आकडा वाढायची भीती. केरळमधल्या कोल्लमच्या अष्टमुडी तलावात भीषण आग. मासेमारी करणाऱ्या 10हून अधिक बोटी जळून खाक. आगीचं कारण अस्पष्ट. सुदैवानं जीवितहानी नाही. डीजीसीएने इंडिगोला कारणे दाखवा नोटीस बजावली. इंडिगोची विमानसेवा विस्कळीत झाल्याने नोटीस. विमानसेवा विस्कळीत झाल्याने अनेक प्रवाशांना त्रास. विमान रद्द झालेल्या प्रवाशांना पैसे परत करण्याच्या सूचना. केंद्रीय हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची ग्वाही. इंडिगोच्या गलथान कारभाराची 4 सदस्यीय समिती चौकशी करणार. मोहोळ यांची माहिती. इंडिगो विमानसेवेचा आमदारांना फटका. नागपूर अधिवेशनासाठी निघालेल्या पश्चिम महाराष्ट्रातल्या अनेक आमदारांची तिकीटं रद्द. इंडिगोच्या विमान फेऱ्या रद्द झाल्याचा फटका. उद्यापासून राज्याचं हिवाळी अधिवेशन. आज संध्याकाळी महायुती सरकारकडून चहापान कार्यक्रमाचं आयोजन. विरोधकांचा सरकारच्या चहापानावर बहिष्कार. राईट टू डिस्कनेक्ट बिल संसदेत सादर. खासदार सुप्रिया सुळेंनी संसदेत सादर केलं बिल. सुट्टीच्या दिवशी ऑफिसकडून येणाऱ्या कॉलपासून होणार सुटका. नाशिक महापालिकेचे चर्चेचं अवतरण वृक्षप्रेमींनी नाकारलं. तपोवनात या आणि सर्वांसमोर चर्चा करा. निर्णय आमच्या आयुष्याचा आणि चर्चा बंद दालनात का, वृक्षप्रेमींचा सवाल. मुंबई पुणे दरम्यान धावणाऱ्या डेक्कन क्वीनचं 10 ट्रेन्स आज दिवसभरासाठी रद्द. लोणावळ्यातल्या रेल्वेच्या कामासाठी 16 तासांचा ब्लॉक असल्यानं गाड्या रद्द. धारावी बचाव आंदोलनाची आज इशारा जनसभा. मेघवाडी गणेशनगरमधल्या झोपडपट्टी तोडण्याचा पालिकेचा इशारा. प्रत्युत्तर म्हणून धारावीचे एकही झोपडी तोडून देणार नसल्याचा इशारा देण्यासाठी जनसभेचं आयोजन. बुलढाण्यात गुरु शिष्याच्या नात्याला काळीमा फासणारी घटना. शिक्षकाकडून अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार. नराधम शिक्षक अटकेत. पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल. सोलापूरच्या बार्शी शहरात मोबाईलमध्ये रिचार्ज न झाल्यानं दुकानाची तोडफोड. पैसे भरूनही बायकोच्या मोबाईलमध्ये रिचार्ज न झाल्याने नवऱ्यानं दुकानदाराला धमकावलं. अहिल्यानगरच्या साकुरी गावातल्या डुकरांमध्ये आढळला आफ्रिकन स्वाईन फीवर. जिल्हा पशुवैद्यकीय पथकाची साकुरी गावात पाहणी. डुकरांची शास्त्रीय पद्धतीनं विल्हेवाट लावण्याची मोहीम सुरू. गडचिरोलीच्या एका गावाची लोकसंख्या फक्त 7. इरपुंडी गावात 7 लोकांचं एकच कुटुंब वास्तव्याला. गावात सिमेंट रोड, वीज कनेक्शनसह मोबाईल टॉवरची सुविधा. विषारी हवेने मुंबईकरांचं आरोग्य बिघडलं. सर्दी खोकल्याने चिमुकले बेजार. ओपीडी 30% वाढली. सकाळी थंडी, दुपारी ऊन, संध्याकाळी दूषित वातावरणामुळे मुंबईकर त्रस्त. क्रिकेटपटू स्मृती मानधना आणि पलाश मुच्छलचं लग्न रद्द. सोशल मीडियावर पोस्ट करत स्मृती मानधनाची माहिती. दोन्ही कुटुंबाच्या भावनांचा आदर करण्याचं स्मृतीचं आवाहन.